आता आपण ई या अक्षराची ओळख करून घेणार आहोत। ई चे शब्द मी तुम्हाला सांगत आहे, माझ्या पाठीमागून म्हणा। ईश, ईश, ईद, ईद, ईश्वर, ईश्वर, ईडलिंबू, ईडलिंबू, ईशान्य, ईशान्य, ईशस्तवन, ईशस्तवन, ई लर्निंग, ई लर्निंग, ई बुक, ई बुक, पुन्हा एकदा म्हणा। ईश, ईश, ईद, ईद, ईश्वर, ईश्वर, ईडलिंबू, ईडलिंबू, ईशान्य, ईशान्य, ईशस्तवन, ईशस्तवन, ई लर्निंग, ई लर्निंग, ई बुक। ई बुक। छान। आता हे प्रत्येक शब्द तुम्ही ओळखायचे आहेत। हा शब्द सांगा। 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 छान। आता या प्रत्येक शब्दाचे मी तुम्हाला एक वाक्य सांगणार आहे, ते तुम्ही माझ्या पाठीमागून म्हणायचं आहे। ईश या शब्दाचे वाक्य, ईश शाळेला चल। ईश शाळेला चल। ईद या शब्दाचे वाक्य, ईद हा सण आहे। ईद हा सण आहे। ईश्वर या शब्दाचे वाक्य, ईश्वर एक आहे। ईश्वर एक आहे। ईडलिंबू या शब्दाचे वाक्य, ईडलिंबू गोल आहे। ईडलिंबू गोल आहे। ईशान्य या शब्दाचे वाक्य, ईशान्य उपदिशा आहे। ईशान्य उपदिशा आहे। ईशस्तवन या शब्दाचे वाक्य, आम्ही ईशस्तवन म्हणतो। आम्ही ईशस्तवन म्हणतो। ई लर्निंग या शब्दाचे वाक्य, महाराष्ट्रात ई लर्निंग सुरू आहे। महाराष्ट्रात ई लर्निंग सुरू आहे। ई बुक या शब्दाचे वाक्य, काका ई बुक वाचतात। काका ई बुक वाचतात। छान। आता या प्रत्येक शब्दाचे वाक्य तुम्ही शिक्षकांच्या मदतीने सुरुवातीला ओळखायचे आहे व नंतर स्वतःहून ओळखायचे आहे। ईश या शब्दाचे वाक्य, ईद या शब्दाचे वाक्य, ईश्वर या शब्दाचे वाक्य, ईडलिंबू या शब्दाचे वाक्य, ईशान्य या शब्दाचे वाक्य, ईशस्तवन या शब्दाचे वाक्य, ई लर्निंग या शब्दाचे वाक्य, ई बुक या शब्दाचे वाक्य, ई ने सुरू होणारे आणखी काही शब्द तुमच्या शिक्षकांना सांगावं, त्यापासून आणखी वाक्य बनवा।
माझ्या गुरुमौली ब्लॉगला अवश्य भेट द्या. प्रवीण डाकरे .blogspot.in